मॉलचं काम मार्गाला लागलं ना की मग मी तुला दुसरीकडे कुठेतरी हलवेन. मला त्या झोपड्या तिथून हटलेल्या पाहिजेत. हर्षनी तुझ्यावर हात उचललाय. तुला जे लागलं होतं ते या आगीच्या मॅटरवरून कसा पळून काढते. कुणी जाळल्या तुमच्या झोपड्या? आम्हाला नाही माहिती दादा. सत्यानाश होय द्यायचा. किती जण होते? कोणी पाहिलेत आम्ही तर आमचा जीव घेऊन दौडून सोडले दादा. पर मला एक सांगा, आधी तुम्हाला इथून कोणी जायला सांगितलं होतं? नाही बरं, तुम्हाला काही पैसे वगैरे देऊ केले होते? नाही दादा, कुठले पैसे? हा आटे इथे येऊन काल 4-6 जण आम्हाला आठवायची वार्ता करत होते. आम्ही त्याला आवाज देऊन भगावून लावले. हो. अरे तिथेच तर चुकले ना बाबा, तिथेच तर चुकलं. अरे त्याची शक्ल तरी ध्यानात आहे का? पण हा म्हणजे परत बघितल्यावर त्याला ओळखू शकाल? हो त्याचा लीडर पक्का ध्यानात आहे आमच्या. त्याला पाहिलं तर बराबर पहिचानू. आता काय करणार? पळून जाणार? तर दुसरं काय करसान? आम्हाला कोण वाले अरे दादा, आम्ही जाते बोंबलत. अरे बोंबलत कशाले जाते? मी आहे ना. मी मदत करेन तुम्हाला. सच सच. पण तुम्ही काय रे मदत कराल? मलाही एक जुना हिशोब चुकवायचा आहे. तोही बी दुश्मन आहे अरे दादा कोणाशी? हे पहा, त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही. मी तुम्हाला न्याय देईन. न्याय नाही तर नाही, कमीत कमी पैसे तरी दे. खरंच. हे माझं कार्ड ठेवा आणि माझ्यावर महत्वाचं म्हणजे विश्वास ठेवा. परवा तुमच्यापैकी दोघे चौघे जण येऊन मला भेटा नक्की. या. मॉल बांधतोय का है हरामजादा? हर्षवर्धन भोसले, तुला खड्ड्यात घालतो की नाही बघच. रात्री जागरण झालेलं दिसतंय. अहो झोपू द्या. त्या आईला लोक जातात मजा मारायला आणि आम्ही बसलो इथे घाण्याच्या बैलासारखे तेल काढत. काय झालं तरी काय? कोण मजा मारायला गेलं आणि कोण तेल काढताय? अहो तुमचं ठीक आहे हो, तुम्हाला झळ पोचली. ही सगळी थोड माझ्याच गळ्यातून पडली. हो काय झालं ते तरी सांगा ना. अहो मयक गेल्यात रजेवर. हं. त्यांचा रतीबाई मीच टाकतोय. आज ओळीने 4 पिरियड झाले. घशाचं राजस्थान झाला इथे. पण मला एक कळत नाही, त्यांचे सगळे तास तुमच्याच गळ्यात कशाला? ही आपल्या मोहिते सरांची कृपा. हा गायधनी त्या मयेकरांच्या नावानं सगळ्यात जास्त पचपच करतो ना, मग ठासा त्याचीच. तुम्ही जा हो, घशाला जरा 15 मिनिटं आराम मिळू दे.
नंतर पुन्हा ते 2.5-3 तास त्या पोरांसमोर बडबड करायची. हो क्लासची वेळ झाली आपल्या, चला निघायला हवं. हाय हर्ष. अरे वा, मॉलचं काम काय झालं? माझी ओळख सुद्धा विसरलास तू. एनिवे, मी माझी ओळख करून देते. हाय, आय एम प्रियंका. काय काम आहे प्रियांका? गुड, थँक गॉड. माझं नाव तुमच्या लक्षात आहे मिस्टर हर्षवर्धन भोसले. तुला कसं विसरू शकेन मी प्रियांका? प्रयत्नही करू नकोस, नाहीतर एक दिवस अशी वेळ येईल की तू स्वतःची ओळख करून देशील आणि त्यावेळी ठरवून मी तुला ओळख दाखवणार नाही. शब्दांचे खेळ संपले असतील तर निघ, मला खूप काम आहेत. मी मदत करते ना तुझी कामं हातावेगळी करण्यासाठी. अँड बाय द वे, सगळ्यात मोठं काम तर तू ऑलरेडी केलंयस. झोपड्या हटवण्याचं काम. असं काय बघतोस तू माझ्याकडे? त्या झोपड्या निघ. तूच. तुझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. असं कसं? संबंध आहे. ज्या ज्या गोष्टींशी तुझा संबंध आहे त्या सगळ्या गोष्टींशी माझा संबंध आहे. नाहीये संबंध? काय माहिती तुला त्या प्रकरणाबद्दल? बरंच काही. आणि असं जे कुणालाही कळू नये असं तुला वाटतं. हे बघ प्रियांका, बिझनेसमध्ये या असल्या काही गोष्टी. असाला काय झालं? My God. तू असा सुद्धा किती क्यूट दिसतोस. घाबरलेला, बावरलेला. हे बघ प्रियंका, बिझनेस मध्ये सुद्धा अशा काही गोष्टी. स्टॉप इट, स्टॉप इट प्रियांका. काय हवंय काय तुला? तू हवायस मला. होशील माझा कायमचा. छोड यार, तुझ्यात एवढी पण हिम्मत नाही. आणि तू काय होणार रे माझा? मी मिळवेन तुला. आय टेल यू हर्ष, एक दिवस तू स्वतःच्या पायाने माझ्याकडे चालत येशील. And that's my promise. By the way, इतकंच सांगायला इथे आले होते की तुझ्या प्रत्येक हालचालीवर माझं बारकाईने लक्ष आहे. बाय.
हां सावरी, सचिन बोलतोय. अगं तू फोन करणार होतीस ना, मी वाट पाहिली. तुझा फोन नाही याला, म्हटलं चला आपणच करूया. नाही, काय झालं की मी खूपच बिझी होते. ह्यांची खूप कामं चालू आहेत ना, त्यामुळे त्या धावपळीत मला नाही जमलं. आता मला वेळ असला ना की मी स्वतःहून फोन करेन ना तुम्हाला पुढच्या वेळी. हां, पुढच्या वेळी? अगं पण मी आता फोन केला तर बोल ना थोडा वेळ. ॲक्च्युली मी आत्ता बाहेर निघाले होते. ठीक आहे, बोला. नाही असं बरं, इट्स ओके, इट्स ओके. तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा फोन कर, बोलू आपण. बाय. ओके, बाय. साहेब, ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट खूपच वन साइडेड झालाय. वी आर ॲट द लुझिंग एंड. त्यातले काही क्लॉजेस आपल्याला खूपच त्रासदायक ठरू शकतात. सर, माझंही तेच मत होतं, म्हणून मी आपल्या मताला फारशी किंमत नाही, लक्षात घ्या आणि दिलेलं काम पूर्णपणे करा. पण सर, सोनावणे, जे आहे ते असंच आहे. आपण आता कुठलेही टर्म्स डिक्टेट करण्याच्या परिस्थितीत नाही आहोत. तेव्हा आता फक्त दिलेलं काम पूर्ण करायचं, प्राणपणानं पूर्ण करायचं. नंतरचं नंतर बघू. द मीटिंग इज ओव्हर. काय मोहिते? नाही, तुम्ही मागे म्हणाला होतात की खैरमोडे, तुमच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतात त्याचा तुम्हाला फायदा करून घेता येत नाही. आता या झोपडी जळीत प्रकरणामध्ये तुमच्या जावायला कसा दाबतो बघा कोपऱ्यात. माकडाच्या हाती कोलीतच लागलं म्हणायचं. म्हणजे मी माकड? तुमच्या हातात कोलीत लागलं असं म्हणाल. नाही, आलं माझ्या लक्षात काय म्हणायचं. मला सांगा, आता इथून पुढे तुमचा काय प्लॅन आहे? होते कालच त्या विभागातल्या आमदाराला जाऊन भेटून आलो. पुढच्या इलेक्शन फंडासाठी देणगीही जाहीर करून टाकली आणि त्याला म्हटलं, काही करून हे प्रकरण असंच पेटतं ठेव. याच प्रकरणाच्या आगीवर तुझी पोळी भाजून देण्याचं काम मी करतो. चांगलंय, जरा जपू ना. पण आता काय? फार काय नाही हो, पण काय की तुम्ही तिथून गेल्यानंतर तिथे पुढे काय झालं तुम्हाला कुठे माहिती? काय सांगताय? काय झालं नाही हो, पण म्हणजे समजा तुम्ही त्या आमदाराच्या घरातून बाहेर पडलात आणि त्या आमदारांनी हर्षवर्धनलाच फोन लावला. हर्षवर्धन साहेब, तो मॉल होऊ नये म्हणून मला एवढ्याची ऑफर आहे, तर तो मॉल व्हावा ह्याच्यासाठी तुम्ही केवढ्याची ऑफर देत आहे? तर आपण हे कसं शक्य आहे? हे सहज शक्य आहे. हर्षवर्धनला तुम्ही अजून पुरतं ओळखलेलं नाही. तो काही करू शकतो. हा मॉल आहे ना, हा त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि मरणं त्याला आवडत नाही, पण तो मारू कुणालाही शकतो. मागच्या वेळेला तुम्हालाच नाही का, तो जवळजवळ पोचून आला होता. आता वरती गर्दीच जास्त होती म्हणून तुम्ही परत आला. नाहीतर बसला असतात नाही म्हणा रंभउर्वशीच्या नाचामध्ये सारंगी वाजवत मागे. म्हणून म्हणतो, जे काही करायचं आहे ते शांतपणे करा, समजून. काळजी घ्या हो, दुसरं काय.
दीदी किती हवेत? कमीत कमी 1000, जास्तीत जास्त तुला हवे तेवढे. अरे परवाच 1000 दिले होते ना. संपले. इतक्यात? हो अगं खर्च वाढलाय अलीकडे, ऑफिसला जावं लागतं ना, जाण्या येण्यातच एवढा खर्च होतो ना. मी तुला एक सजेस्ट करू, मला ना बाईक घेऊन दे. आणि मग पेट्रोल भरायला पैसे तूच दे. हा तशीही काही हरकत नाही माझी, पण नको, ते माझं मी बघेन. ओके दिली, तुला बाईक दिली. खरंच दीदी यू आर. पण मला वाटलंच होतं काहीतरी मेख असणार. बोला. जुनच काम आहे जे तू केलं नव्हतंस, आता कर. आणि बाईकची चावी दुसऱ्या दिवशी तुझ्या हातात. कुठचं काम? नाही ना, नैना कुठे आहे याचा शोध लावायचा. ते झेंगाट आहेच वाटतं अजून मागे. ठीक आहे करतो काहीतरी, पण आत्ता तरी 1000 ढिले कर ना, ऑफिसला जायला उशीर होतोय. थँक्यू. हे घ्या. ठीक आहे. मॉलचा ॲग्रीमेंट साईन करायला निघालात ना. कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाण्याआधी हातावर साखर ठेवण्याची पद्धत असते आपल्या. झाली तयारी? देवाच्या पाया पडला? माईंच्या? निघू? काय राहिलं? एक काम राहिलं. काय? सगळ्यात महत्वाचं. बाय. बाय. हे आज नागपूरला जात आहेत. म्हणजे ऑफिसमध्ये जाऊन मी ती निळी फाईल. बघा आमदार साहेब, अहो ही सगळी माणसं गेली 10-12 वर्ष झालं इथं राहतात. अचानक यांच्या झोपड्या जाळल्या आणि यांना बेघर केलं तर या लोकांनी करायचं काय? कोणी जाळल्या तुमच्या झोपड्या? की पैसे हवेत म्हणून तुम्हीच पेटवल्यात? नाही नाही हो, हा प्लॉट धनाजीराव मान्यांचा आहे असं कळलं. बरोबर आहे आमदार साहेब, हा प्लॉट धनाजीराव मान्यांचाच आहे. आपण धनाजीराव माने मोठा दिलदार माणूस आहे, हे असलं नीच काम तो नाही करणार. तुम्हाला सांगतो हे काम इथल्या चंद्रपूरच्याच बिल्डरचं आहे. कोण? गिरमे बिल्डर? अच्छा काय आमदार साहेब, अहो गिरम्यांचा काय संबंध आहे? धनाजीराव मानेंनी या प्लॉटवर मॉल बांधायचं काम हे हर्षवर्धन भोसल्याला दिलंय. आत्ता आठवलं, त्याच्या माणसांनी जाळल्या या झोपड्या. हलकाट. आता तुम्हीच बघा काय करायचं ते. बरं झालं तुम्ही माझ्याकडे आलात. ते हा हर्षवर्धन माझ्या पट्ट्यात कधी येतो याचीच वाट पाहत होतो. गुलाबरावांचा खून झाल्यापासून वाट पाहतोय मी. आमदार साहेब, तुमची आणि गुलाबरावाची पक्की दोस्ती होती हे मला चांगलं ठाऊक होतं. अहो म्हणून तर या लोकांची आणि तुमची गाठ घालून दिली मी. फार फार चांगलं केलं.